वर्षांपूर्वीच्या रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुन्हा एकदा ठाणे न्यायालयात हजर राहणार आहेत। 2008 मध्ये कल्याण रेल्वे स्थानकावर झालेल्या आंदोलनाप्रकरणी ही सुनावणी होतीये। मागील सुनावणीत राज ठाकरे यांनी न्यायालयासमोर आपल्याला गुन्हा मान्य नसल्याचं स्पष्ट केलं होतं। हे प्रकरण 2008 सालातील रेल्वे भरती आंदोलनाशी संबंधित आहे। त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी कल्याण स्थानकावर उत्तर भारतीय उमेदवारांना लक्ष्य करत मारहाण केल्याचा आरोप आहे। या आंदोलनादरम्यान रेल्वेच्या मालमत्तेचंही मोठं नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला होता। या प्रकरणात राज ठाकरे यांच्यासह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। मराठी तरुणांच्या नोकऱ्या परप्रांतीयांनी हिरावून घेतल्यात असा आरोप करत राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे हिंसाचाराला खतपाणी मिळाल्याचा दावा पोलिसांनी आरोपपत्रात केला आहे। या खटल्याची यापूर्वी 11 डिसेंबर 2025 रोजी सुनावणी झाली होती। त्यावेळी राज ठाकरे यांनी स्वतः न्यायालयात उपस्थित राहिले होते। त्यांनी न्यायालयाला सांगितलं की आपल्याला गुन्हा मान्य नाही आणि आपण न्यायालयीन प्रक्रियेला पूर्ण सहकार्य करू। सुरुवातीला या प्रकरणाची सुनावणी कल्याण न्यायालयात सुरू होती। नंतर हा खटला ठाणे रेल्वे न्यायालयात वर्ग करण्यात आला। काही सुनावण्यांवेळी आरोपी हजर न राहिल्यानं न्यायालयाने समज देत अटक वॉरंटही बजावलं होतं। मात्र राज ठाकरे यांच्या वकिलांनी अर्ज करून ते वॉरंट रद्द करून घेतलं। आजच्या सुनावणीत या खटल्यातील पुढील न्यायालयीन प्रक्रिया पार पडणार असून राज ठाकरे पुन्हा न्यायालयात उपस्थित राहणार असल्यानं या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलंय।